आज श्रमिक पत्रकारच्या वतीने आज या ठिकाणी उपस्थित असलेले खेलबुडे भैया, तसंच आमचे सागर भैया, किरण बनसोडे साहेब, कुलकर्णी काका, ज्येष्ठ पत्रकार कुलकर्णी साहेब, तसेच प्रशांत जोशी सर, सर्व पत्रकार आज यांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो की आज मला महापौर होऊन 25 दिवस झाले आणि 25 दिवसातच तुम्ही या ठिकाणी माझा मान सन्मानाचा या ठिकाणी कार्यक्रम ठेवलात. प्रथम या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी मी धन्यवाद देतो. आणि समाजाचे जे काही आपल्या सोलापूर शहराचे जे काही प्रश्न आहेत, या ठिकाणी अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत. त्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम हे पत्रकार असेल, अनेक आमचे लोकप्रतिनिधी असेल, या ठिकाणी आम्ही करत असतो. आणि निश्चित माझ्यावर खूप मोठी शहराची जबाबदारी आहे. ती माझं प्रामाणिकपणे मी या ठिकाणी जे काय आपल्या शहरासाठी आपण करू शकतो ते मी प्रामाणिकपणे या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे अनेक प्रश्न असतील, या ठिकाणी उद्यानाचे विषय आहेत. आपल्या अनेक सोलापूर शहरामध्ये जे उद्यान आहेत, उद्याने ओस पडलेले आहेत, त्या उद्यानाचा विषय आहे. परत तसेच आपले जे स्मशानभूमी आहेत, स्मशानभूमी देखील या ठिकाणी जवळपास आपल्याला 60 50 स्मशानभूमी आहेत. या ठिकाणी त्या अगेन्स्ट आपल्याला फक्त स्मार्ट सिटीच्या माध्यमातून 14 स्मशानभूमीचं या ठिकाणी सुशोभीकरण करण्यात आलं. पण त्यात बाकीचे जे काय अजून राहिलेले आहेत त्याचे देखील आपल्याला या ठिकाणी काम करायचं एवढं सांगतो. आणि सोलापूर शहरामध्ये स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक कामं या ठिकाणी झालेले आहेत, पण त्याचं मेंटेनन्स न होता त्या ठिकाणी मेंटेनन्स कसं केलं पाहिजे झोनच्या माध्यमातून, जोपर्यंत झोन निर्मिती होत नाही. मी जेव्हा महापौर झालो मला एकच कारण का मी हातवाड भागातून मी या ठिकाणी निवडून आलो. गेले 4 टर्म झाले मी हातवाड भागाचं त्या ठिकाणी प्रतिनिधी करतो. समाजातले जे काही शेवटचे बारीक सारीक जे गोष्टी आहेत ते मला सर्व ज्ञात आहेत. आपला सोलापूर शहर, सुंदर सोलापूर शहर आपल्याला जर करायचं असेल तर झोन निर्मिती होणं हे गरजेचं होतं. म्हणून एकच झोन, जवळपास एक प्रभाग 4 झोन मध्ये वाटला गेला होता. त्या ठिकाणी मी जास्त काही न बोलता कामावर भर कसं देता येईल म्हणून या ठिकाणी आम्ही झोनवर या ठिकाणी प्रेशराईज करून सोलापूर शहरातले पहिला झोन सक्षमीकरण या ठिकाणी केलं. आणि झोन सक्षमीकरण करून एक प्रभाग एक झोन अशा पद्धतीने कामाची वाटचाल त्या ठिकाणी चालू केली. आणि आता निश्चित आपले जेवढे काही कामं सोलापूर सिटीच्या माध्यमातून, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे, त्याचं मेंटेनन्स असेल, त्याचं स्वच्छता असेल, आज धुळीचं प्रमाण आपल्या सोलापूर शहरामध्ये जास्ती प्रमाणात आहे, त्याचा विषय असेल. डिवायडरमध्ये आज आपल्याला बघतो सोलापूर सुंदर सोलापूर, स्वच्छ सोलापूर आपण म्हणतो, पण अनेक डिवायडरमध्ये या ठिकाणी झाडं आपण मध्यंतरी लावलेले होते तेही देखील या ठिकाणी नसल्यासारखे आहेत. तर कुणाला आपण संस्थेला या ठिकाणी काय टॅक्स बेनिफिट देऊन शास्ती फी असेल, शास्ती फीच्या माध्यमातून आपण शास्ती फी दरवर्षी 50% माफ करतो. तर शास्ती फी 100% माफ करू, पण तुम्ही हे झाडं जगवा म्हणून आपण त्या संस्थेला जर दिलं तर निश्चित आपलं सोलापूर सुंदर या ठिकाणी दिसेल असं मला वाटतं. अनेक प्रश्न आहेत, अनेक धुळीचा विषय आहे, अनेक प्रश्न या ठिकाणी आमच्या समोर आहेत. आणि पाण्याचा विषय आहे. पाण्याचं देखील आज आपल्याला माहिती आहे गेले 8-9 वर्षापासून आपल्याला या ठिकाणी पाणी जवळपास 3 दिवसाआड 4 दिवसाआड काही भागामध्ये मिळतं. तर मी हातवाड भागात निवडून आल्यास ना कारणाने मला पाण्याची जाण, लोकांना पाणी वेळेत आणि व्यवस्थित मिळालं पाहिजे, हे अतिशय म्हणजे लोकांचं या ठिकाणी पाणी व्यवस्थित यायला पाहिजे अशी मागणी असती. म्हणून मी पाण्यावर या ठिकाणी काम चालू केलं. आणि निश्चित माझ्या हातून जेवढं होता येईल तेवढं मी आयुक्त साहेबांना देखील या ठिकाणी बोललं की आयुक्त साहेब की गेले आपले जे पूर्वी रिटायर झालेले जे अधिकारी आहेत, जवळपास 6-7 अधिकारी आहेत, त्यांना अतिशय चांगला अनुभव आपल्याला सोलापूर शहराचा आहे. आपल्याला ह्याच्या आधी आम्ही 2 दिवसाआड पाणी या ठिकाणी घेतलं होतं शहराला. त्यांना जर ते या ठिकाणी मानधनावर जर आपण नियुक्ती केली तर निश्चित ते पण या ठिकाणी वेळ द्यायला तयार आहेत. म्हटल्यानंतर आयुक्त साहेबांनी पण होकार या ठिकाणी दिला. निश्चित आता जे पाणी पुरवठ्याचे अधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी आम्ही त्यांची एक प्राथमिक बैठक घेतली. त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की आम्हाला साहेब एक आता समोर उन्हाळा आहे, आम्हाला निश्चित आपण तुम्ही जे म्हणता ते आपण सर्व तुमची जर मागणी असेल तर आपण प्रॅक्टिकली करून बघू, पण आम्हाला थोडंसं वेळ हवाय. कारण का आता उन्हाळा असल्या कारणाने लगेच जर आपण काय करायला गेलो तर लोकांचा अजून जरा रोष त्या ठिकाणी येईल असं ते म्हणत होते. पण निदान 3 दिवसाआड तर पाणी या ठिकाणी सोलापूर शहराला केलं पाहिजे, 3 दिवसाआड किंवा 2 दिवसाआड अशी आमची मागणी होती. बरं म्हणले, ते ऐकून घेतले. जागेवर आपण व्हिजिट करून सर्व जुन्या अधिकाऱ्यांना घेऊन जाऊन अजून तिथं काय करता येईल आपण त्या ठिकाणी करायचं ठरवलं. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक या ठिकाणी कामं झाले. स्टेडियमचं
या ठिकाणी आपले कामं झाले. सोलापूर शहरात आता आपण म्हणतो ते कॉम्पॅक्ट मशीन, धूळ मशीन जी आपण घेतलेली, त्या ठिकाणी आधी 70 किलोमीटर मशीन चालायची, त्याच्यानंतर कालांतराने 30 किलोमीटर या ठिकाणी ते एका एजन्सीला देण्यात आलं. तर आपण जास्तीत जास्त त्या ठिकाणी रूट वाढवून आपल्या सोलापूर शहरातले जे डस्ट आहे, मेन रोडला जे डस्ट आहे ते कसं कमी करता येईल ह्याच्यावर आमचं भर राहणार आहे. आणि निश्चित अनेक सूचना मी पत्रकार बांधवांना पण मी विनंती करतो की तुमचे जे काय अजून अनेक सूचना जे असतील, कारण का तुम्ही समाजाच्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही समाजाचे जे विषय आहेत त्याला वाचा फोडण्याचं काम आपण करत असता. तर जे काय अजून काय प्रलंबित विषय असतील तुम्ही आम्हाला सांगावे, आम्हाला मदत करावी. आम्ही निश्चित एक प्रामाणिकपणे या ठिकाणी आमच्या तर परीने आम्ही करणारच आहोत. पत्रकारांचे जे विषय असे विषय असतात की ते महत्वाचे विषय असतात, ते देखील आपले जेवढे काही विषय असतील आम्ही निश्चित या ठिकाणी सोलापूरच्या सुशोभीकरण, सोलापूरच्या सौंदर्यावर भर करण्यासाठी आम्ही या ठिकाणी निश्चित एक प्रामाणिकपणे काम करू. मला माहिती आहे महापौर म्हणजे सोलापूर शहराची अतिशय एकदम जबाबदारी या ठिकाणी माझ्यावर आहे महापौरची. तर हे निश्चित आम्ही या प्रॅक्टिकली जागेवर जाऊन प्रत्येक गोष्ट, त्यात अकाउंट ऑफिस असेल, चीफ ऑडिट असेल, आपलं महापालिकेतले जेवढे काय अधिकारी असेल त्यांना सोबत घेऊन त्या जागेवर स्पॉट व्हिजिट करून सगळे विषय मार्गी लावायचे या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहे. एवढंच मी सांगतो. आणि पत्रकारांचं तुम्ही या ठिकाणी भैया विषय मांडलात ते एक सांगतो की अतिशय चांगले उपक्रम तुम्ही पत्रकार लोक या ठिकाणी राबवता. आणि मेडिक्लेमचा विषय असेल, गृहनिर्माणचा जो विषय आहे तो जर माझ्या कार्यकाळात झाला, मला निश्चित या ठिकाणी खूप आनंद होणार आहे. आणि माझ्या हातून जे शासन दरबारी राजकारण न करता, समाज त्याच्यामध्ये राजकारण कुठलंही न करता फक्त एक समाज कार्य म्हणून जे काय माझ्या हातून करता येईल मी निश्चित या ठिकाणी राज्यस्तरीयच्या लेवलला मी या ठिकाणी पाठपुरावा करून आपलं गृहनिर्माणचा जो विषय आहे त्या ठिकाणी मी सोडवण्याचा निश्चित या ठिकाणी प्रयत्न करणार. प्रश्न विचारा मी देतो. अजून बैठक झाली आदिला नदीच्या बाबतीत, जी बैठक झाली त्या ठिकाणी इरिगेशन डिपार्टमेंटकडे कुठलीही माहिती नव्हती, त्यांच्याकडे कुठली कागदपत्र नव्हते. आणि आपल्या आदिला नदी जो आहे 100 वर्षानंतर जवळपास या ठिकाणी नदीचं स्वरूप आपल्याला पुण्या नाक्याजवळ या ठिकाणी आलं होतं. त्या ठिकाणी जर नाला अस्तित्वात असला असता तर त्या ठिकाणी तेवढं पाणी ओसरलं गेलं नसतं, अशी माझी मागणी होती. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने पूर्वीच या ठिकाणी निदान नाला तर झाला असता तर ते पाणी ओसरून एवढं रान खराब झालं नसतं, अशी माझी मागणी होती. कुणालाही त्यात वाचवण्याचा किंवा कुणाला काय शह देण्याचा या ठिकाणी विषय नव्हता. जर आदिला नदी जर आपल्या शहरातून जर सीना नदी जी आहे ज्याप्रमाणे आपला जर पुढे येऊन जर आपल्या सोलापूर शहरातून जर कंटिन्यू जर होत असेल तर एकदम अतिशय चांगलं ही बाब आहे. आणि निश्चित पर्यावरण प्रेमी जे आहेत आपल्या त्यांना सोबत घेऊन, काही लोकांना गैरसमज झाला की त्या ठिकाणी नाला करा असं म्हणले वगैरे, त्या ठिकाणी नाला नव्हता. काही जरी बशीसारखं असं पूर्ण फ्लॅट रान त्या ठिकाणी होतं, निदान नाला जरी अस्तित्वात असला असतं तर एवढं रान म्हणजे पाणी ओसरलं नसतं असं माझं त्या ठिकाणी बोलायचं विषय होता. पण माझा विषयाचं वेगळं विपर्यास त्या ठिकाणी झाला. निश्चित या ठिकाणी जर नदी जर जात असेल तर आम्हाला या ठिकाणी अभिमान असणार आहे की सोलापूर शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आपण त्याला काम करून त्याला उपाययोजना काय करायला पाहिजे ते आम्ही करणार. कुणाला या ठिकाणी शह देण्याचा किंवा कुठल्या प्लॉट धारकांना वगैरे शह देण्याचा या ठिकाणी कुठलाही विषय नसणार आहे, हा माझा खुलासा आहे. या आता प्रशासनाच्या माध्यमातून मध्यंतरी सुपर टॅक्सचा विषय घेतलेला होता. सुपर टॅक्स मंजूर केलं सोलापूर शहरासाठी असं म्हणतात, पण अजून त्याची इम्प्लिमेंटेशन झाली नाही. पण निश्चित सुपर टॅक्सच्या बाबतीतला विषय असेल किंवा मी जो भागातून प्रतिनिधित्व करतो हातदौड भागातला गुंटेवारीचा विषय आहे, तो खूप मोठा विषय आहे. गुंटेवारीचा, बिटूचा नाही. बिटूचा तर विषय झाला पास होऊन आता राज्य शासनाकडे गेला. आमदार साहेब, पालकमंत्री हे सर्व आपले देवेंद्र दादा वगैरे त्या ठिकाणी पाठपुरावा करून बावनकुळे साहेबांकडून ते करत आहेत. आता त्यांच्याकडनं कलेक्टर साहेबांकडे या ठिकाणी जर हे आलं तर निश्चित आपल्याला या ठिकाणी सोलापूर शहराची जेवढे काही बिटूची जमीन आहे ते A1 सत्ता प्रकार 1 होऊन सर्व नागरिकांच्या या ठिकाणी जमिनी त्यांच्या नावावर होऊन त्यांना भविष्यात त्या ठिकाणी कर्ज प्रकरण असेल हे सगळे विषय या ठिकाणी होणार आहेत. आणि हद्दवाड भागातला गुंटेवारीचा विषय ते गेले 4 वर्षापूर्वीच आम्ही या ठिकाणी आयुक्त साहेबांना, आम्ही जेव्हा नगरसेवक होतो तेव्हा आम्ही पत्र दिलं होतं
की ह्याच्यावर साहेब काय ना काय व्हायला पाहिजे, कारण का माझे जेवढे काय वार्डातले प्रभागातले जमीन आहेत ते सगळे गुंठेवारी यायचे, तर ते गुंठेवारी जमिनी आपण लवकर निश्चित करून त्यांना प्लॉट निश्चित करून आपण त्यांचे प्लॉट सीमारेखांकन करून या ठिकाणी आपण त्यांना टॅक्सेशन करून द्यावं, जेणेकरून आपल्या महानगरपालिकेमध्ये आपल्याला टॅक्स रुपये आपल्याला रेव्हेन्यू मध्ये भर पडणार आहे आणि आपल्या महापालिकेचा त्या ठिकाणी फायदा होणार आहे. आणि एकच प्लॉट 3-4 लोकांना या ठिकाणी वाटले जाणार नाही. आज आपण बघतो अनेक लोक आमच्या हातवाड भागातले 4 वाजता 4:30 वाजता महापालिकेमध्ये येतात की एकच प्लॉट 4-4 जणांना विकलेला असताना आमचं सारखं विनवणी करतात की दादा आमचं टॅक्सला नाव लावा. पण पूर्वी मालकांनी काय केलेलं असतं, त्या ठिकाणी एक पत्र देऊन ह्यांचं टॅक्सला नाव लावू नका असं त्या ठिकाणी पत्र दिलेलं असतं. हे लोक खरेदी करतात आणि मालक या ठिकाणी पत्र दिलं तर ह्या लोकांची अडचण, गरिबांची या ठिकाणी अडचण होती. पण म्हणून ह्याच्यावर मार्ग निघणं लवकर मार्ग निघणं हे अपेक्षित आहे. या अनुषंगाने आम्ही लवकरात लवकर गुंठेवारीचा देखील या ठिकाणी आम्ही विषय मार्गी लावणार. पुनर्वसन व्हावं हे 100% बरोबर आहे. इरिगेशन डिपार्टमेंटकडेच कुठलं काय नाही आहे त्या ठिकाणी. इरिगेशन डिपार्टमेंटकडे ऐका एक सांगतो, इरिगेशन डिपार्टमेंटकडे आपण किती पाणी घेतो आणि किती पाणी सोडतो, सोडल्यानंतर आपली महापालिका ज्या ठिकाणी ती उपयोजना करते ना त्या ठिकाणी आतापर्यंत 100 वर्षात त्यांनी असं प्रसंग या ठिकाणी आला नव्हता. आणि जे काही त्या ठिकाणी योग्य सोलापूर शहरासाठी जे काही योग्य व्हायला पाहिजे त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. 1832 मध्ये जे गॅजेट आहे त्या गॅजेटमध्ये संदर्भ आहे आधी नदी कुठून वगैरे कुठे जाऊन मिळते. 1832 गॅजेट सांगत असेल त्या आधारावर सगळ्या गोष्टी होत असतील तर इरिगेशनच्या सांगण्यामध्ये तुम्ही अमान्य करणार का की आधीच्या नदी कमी कमी नाला म्हणून तर पुनर्वसन करणं किंवा त्याचं दुरुस्त करणं योग्य आहे. म्हणजे इरिगेशन हे ऑथराईज झालं ठीक आहे, पण कुठंपर्यंत तुम्ही त्या सगळ्या गोष्टी मान्य करणार का? इरिगेशन डिपार्टमेंटकडे आता सध्या ऐका एक सांगतो साहेब, पाटबंधारे खात्यांकडेच आता त्यांच्याकडे आपण किती पाणी उचलतो किती पाणी सोडतो हेच रेकॉर्ड नाही आहे. मला काय म्हणायचं माहिती आहे का, आणि आपल्या खालच्या भागामध्ये त्या ठिकाणी नाला देखील नाही आहे किंवा जे सीना नदी जर जात असेल त्याचं जे जाण्याचं जे डायरेक्शन असेल ते देखील नाही आहे. पण निदान आपलं काय ना काय त्या ठिकाणी टिप्टिंग तर केलं पाहिजे, डेप्थ करून आपण जमीन उकरून त्या ठिकाणी काय ना काय केलं पाहिजे. निदान जेवढं पाणी येतंय त्याला वाट तर मिळाली पाहिजे. आज तुम्ही परवा दिवशी बघितलात की पाणी येऊन सगळं अक्षरशः रान पूर्ण भरून लोकांच्या घरामध्ये या ठिकाणी पाणी गेलं. पाणी जे आलं ते नदी पात्रामध्ये असलेल्या अतिक्रमणाच्या घरामध्ये पाणी आलं, पण पाण्याच्या नदी पात्राच्या पाण्यामध्ये अतिक्रमण झाले असं म्हणायचं का? नदी पात्राच्या पाण्यामध्ये जर काहीतरी जर झाले असेल तर निश्चित त्या ठिकाणी आपण महापालिकेला आपण ऍक्शन घ्यायलो. त्यात कुणाला वाचवण्याचा विषय नाही आहे. सोलापूर शहराला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चेनलिंग व्हायला पाहिजे अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी काम करणार. ह्यात कुणाला मी एकच सांगतो, त्यात परत राजकारण होते की कुणाला वाचवण्याचा विषय नाही आहे. सोलापूर शहराच्या सुंदरतेमध्ये जर भर पडत असेल तर निश्चित त्या ठिकाणी नदी असेल किंवा सीना नदीचं जे काय हे आहे वाट जे आहे ते व्हायला पाहिजे तेवढं. हा सर, आपल्या अधिकार कक्षात येतो. ऐका एक सांगतो, आपल्या अधिकार कक्षात काय येते सांगतो. त्या ठिकाणी नदी जी दाखवती ती गेल्या 100 वर्षापासून दाखवती, हे बरोबर आहे. पण त्या ठिकाणी आपण निदान जमीन उकरणार तर पाहिजे होतं. आपण निदान तिथं फ्लॅट जमीन आहे, फ्लॅट जमीन असल्यानंतर अनेक या ठिकाणी अधिकारी काय पूर्वीचे असतील त्या ठिकाणी मूळ लेआउटला मान्यता वगैरे या ठिकाणी दिली आणि अनेक लोक कर्ज काढून त्या ठिकाणी घरं बांधलेत. त्या लोकांचं देखील या ठिकाणी नुकसान झालंय. मग मला ही चूक महापालिकेची मान्य करतो ना, ही चूक महापालिकेची आहे. ही चूक दुरुस्ती करण्यासाठीच या ठिकाणी आपण त्या ठिकाणी बैठक घेतली होती की तुम्ही आता इथून पुढचे जे काय आपण करणार आहे ते त्या ठिकाणी व्हिजिट करून करावं. आणि इरिगेशन डिपार्टमेंटला आम्ही काय म्हणलंय की तुम्ही जे हे करणार आहे नदी जी जाणार आहे त्याचं सीमांकन आम्हाला या ठिकाणी करून द्या. तर ते काय म्हणले की आम्हाला आता टेक्निकल लोक या ठिकाणी आमचे अभ्यास करेल तर आम्हाला ते करायला अजून 1-2 महिने लागतील, आम्हाला अजून वेळ आहे. मग वेळ आहे म्हणल्यानंतर आम्ही काय म्हणलं, निदान त्या ठिकाणी खोदाई तर करून जेवढं तुम्हाला शक्य आहे महापालिकेला वाट करून द्या असे आमचं म्हणणं होतं. कारण का उद्या परत पावसाळा आला, परत अशाच पद्धतीने जर झालं तर तसं होऊ नये अशी आमची अपेक्षा होती. त्यात कुणाला वाचवण्याचा विषय नव्हता. हा
तसं आधी नदीचा विषय तुम्ही शासनाला सांगितलं, कलेक्टरला मग सांगितलं. त्यांच्याकडून महापालिकेकडे एकदा सीमांकन जे होणार आहे ना ते एकदा होऊन येऊ द्या आमच्याकडे, आल्यानंतर तो पाठवू. त्यांचा प्रश्न तुम्ही समजून घ्या व्यवस्थित. नदी नाले ओढे हा जो संदर्भ आहे तो महसूल आणि कलेक्टरच्या अधिकारात हो. हो. आपला काहीच संबंध नाहीये. सरांचं म्हणणं तेच आहे की तुम्ही तसा प्रस्ताव किंवा तशी सूचना किंवा तसं विनंती करावं म्हणत नाही. तुम्ही कलेक्टरला देणं अपेक्षित आहे. महापालिकेने ह्याच्या आधी आहे ना त्यांना त्या ठिकाणी हे करा म्हणून दिलं होतं की आम्हाला जेवढं सर्वे करून आम्हाला तुम्ही हे सीमांकन करून द्या म्हणून आयुक्तांनी ह्याच्या आधी दिलेलं आहे त्यांना. हे आता जे सध्याचे आयुक्त आहेत त्यांनी दिलेलं आहे आणि त्याच्यावर त्यांचं आता काम चालू आहे. हो आहे ना, येतो ना. आता पूर्वी कसं हे आता जी घटना घडली ती 100 वर्षानंतर आता घडलेली घटना आहे. आदिना नदीचं सीमांकन निश्चित झाल्यानंतर त्या परिसरामध्ये जी काही